एक ब्राह्मण भिक्षा मागत मागत एका म्हातारीच्या घरी गेला. म्हातारी म्हणली, भटजी तुम्ही असं करा, बाहेर भीक मागण्यापेक्षा घरी या, घरात या, तुम्हाला जेवायला घालते, पोटभर जेवून जा. ब्राह्मणाने कबूल केलं. घरात आला, ताटावर बसला. म्हातारीने जेवायला वाढलं. भटजी म्हणले, मला थोडं ताक मिळेल का? आजी म्हणाल्या, माझ्याकडे ताक नाही, थांबा मी शेजारच्या घरून आणते. आजी शेजारच्या घरी गेली. शेजारणीकडनं ताक आणलं आणि ताकाचा घोट घेतल्या घेतल्या ब्राह्मण मरून पडला. आता ब्राह्मण कशानं मेला? हे सर्व चित्रगुप्त आणि यमराज ही सगळी घटना बघत होते. त्यांना सुद्धा प्रश्न पडला की हे आता ब्राह्मणाचं पाप, ब्राह्मण मेल्याचं पाप कुणाच्या माथी मारायचं? शेजारणीनं ताक दिलं, शेजार धर्म पाळला. आजीनं त्याला पोटभर जेवू घातलं, आजीनं धर्म पाळला आपला. मग ह्याचा शोध लावायचा कसा? तर ते ताक जे शेजारणीनं दिलं त्या ताकात सापाचं विष पडलं होतं. त्यामुळं त्या विषामुळं तो ब्राह्मण मेला. सापाला विचारलं. साप म्हणला की माझा काय दोष, मला घार घेऊन वरनं चालली होती आणि घारीनं मला पकडल्याला असताना माझं तोंड खाली होतं, त्यामुळं माझी गरळ त्या ताकात पडली. मग घारीला विचारलं, तो असं काय केलं? ती म्हणली, माझं भक्ष्य आहे, मी खात होते, मी खायला घेऊन जात होते, माझा काय दोष? मग चित्रगुप्ताला आणि यमराजाला कोडं पडलं की हा दोष कुणाच्या माथी मारायचा? मग चित्रगुप्त आणि यमराज खाली आले. जिथं घटना घडली होती तिथं पोचले. तिथं एक बाई दुसऱ्या बाईला विचारते की ब्राह्मण कशानं मेला? तर ती दुसरी बाई म्हणते की या आजीनं पैशाच्या लोभापायी या ब्राह्मणाला विष घालून मारलं. चित्रगुप्तानं सांगितलं की हे सगळं पातक या बाईच्या माथी मारा. कारण का? तर आपण कुठलीही गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी न बघता हिनं असं स्वतःच्या मनानं सांगितलं, कानानं ऐकलेलं, म्हणून तिच्यावर ते पातक गेलं. आणि म्हणून आपण कुठलीही गोष्ट बोलताना, आपल्या तोंडून बाहेर पडताना नक्की आपण बघितलं आहे किंवा काय अगोदर बघितलं आहे का हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. अन्यथा हे सगळं पातक आपण बोलल्यामुळं आपल्या माती येतं. धन्यवाद.